नमस्कार मंडळी, मी मितेश पटेल स्वागत करते आपल्या चॅनलच्या एक नवीन व्हिडिओमध्ये। तर आज गोवा ट्रिपचा डे 2 चालू झालेला आहे आणि आपली सर्व मंडळी चाललेले पुन्हा इकडे जमलेले आहे, एकत्र झालेले आहेत। आता नाश्ता करायचा प्लॅन आहे, पाहूया आता कुठे काय करायचं नाश्ता वगैरे, नाश्त्यामध्ये काय खातोय बघूया। आता आपण आलोय नाश्ता करायला। या दोघांचा नाश्ता लवकर आला आणि लवकर केलाय, यांनी पुरी भाजी मागवलेली। आमचा मसाला डोसा येतोय आणि यांचा सँडविच पण येतोय। आता किती टाइम लागेल का माहित नाही, ऑर्डर तर केलेली आहे आपण, आता बघूया आल्यावर दाखवतो। होऊ शकताय व्हिडिओ काढली काय ना लगेच मसाला डोसा आला काय, पाहू शकता आपला मसाला डोसा आलेला आहे। सुरुवात खायला सुरुवात। ही सँडविच वाली गँग बसलेली आहे, सँडविच वाली गँग। आता यांचं कधी येईल ना कधी नाही, आपण खाऊन घेऊया, चला फटाफट। A few moments later. होऊ शकता भरपूर टायमानंतर आपल्या भाऊ लोकांचं सँडविच आलेलं आहे। एक नंबर दिसत आहे, चीजने लबलबलेला। हा हा, तर फायनली नाश्ता करून झालेला आपला पाऊस। आता आपण चाललोय बीचवर। तर फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत। काल ज्या ठिकाणी आपण रात्री फिरून गेलो त्याच ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत, कलिंगूट बीच गोवा। आणि मागचा व्ह्यू पाहू शकता, फुल क्राऊड आहे, फुल गर्दी। भरपूर टुरिस्ट लोक आलेले आहेत इकडे, पाहू शकताय। आणि लाटा तर एकदम खतरनाक आहे बघा। आणि आपली सर्व पब्लिक इकडे थांबलेली आहे। तर फायनली मित्रांनो आपण आलेलो आहोत गोव्याच्या किनाऱ्यावर, कलिंगूट बीच वर आलेलो आहोत। कसं वाटतंय सीन? एक नंबर सीन आहे। इकडे हवा भरपूर चालत आहे, त्याच्यामुळे आवाज बरोबर येणार नाही प्रॉपर। आणि तुम्हाला आता मागचं सीन अतिशय सुंदर असा नजारा, आणि पाणी पाहू शकताय किती क्लीन आहे। लास्ट पर्यंत नुसती पब्लिक आहे, पब्लिक एन्जॉय करायला आलेले आहेत सर्वजण। भरपूर लोक फुल एन्जॉय करत आहेत आणि लाटा पाहू शकताय। आता पुढचा प्लॅन झालेला आपला, आता कुठे जाणार ते तुम्हाला सिक्रेट असेल, सर्व एकदाच रिव्हील करणार नाही मी, जसं जसं होत राहील तसं तसं सांगत राहणार तुम्हाला। तर आत्ताच आपण आय लव गोवा बॅकग्राऊंड मध्ये फोटो काढलेला मस्त। आता ते फोटो तुम्हाला पाहायचे असतील तर इंस्टाग्रामला फॉलो करा आम्हाला सर्वांना, तुम्हाला आयडी तर माहितीच असेल। आणि आसपासचा सीन पाहू शकता तुम्ही, एक नंबर ना। आता आपण कलिंगूट ब्रिज वरून रजा घेत आहोत। A few moments later. पाहू शकता इकडे विराटनी फिश पेडिग्री करायला लावलेलं आहे इकडे। कसं वाटतंय हे बघा, पाहू शकताय। मस्त एकदम, एकच माणूस करते आपल्यामधला, बाकीचे सर्व बसलेले आहेत। चला आता करताय 20 मिनिटं 200 रुपये।
पण नाही, आम्हाला स्विमिंग पूलवाला रूम पाहिजे. आता बघूया भेटतोय की नाही. इकडे आसपास कुठला रे बागा बीच आहे. बागा बीचच्या आसपास आलेलो आहे आपण. आता चालले आपली पब्लिक. पाहू शकताय बागा बीच जवळ आपली एंट्री झालेली आहे आणि मागचा कलाकृती पाहू शकताय. चला आपली मंडळी पुढे गेलेली आहे. आता आपण पुढे जाऊया. पहिला रूम भेटला पाहिजे, बाकी काय नाही. A few moments later. भाई आता आपल्या लाल पऱ्या कशा येतील बघा, लागोपाठ एका मागे एक. 2 लाल परी आणि 1 सिल्वर परी. आता तुम्हाला दाखवतो लाईनअप बघा. आता लाईनअप आपण बागा बीच वरून आलो आहोत. तिकडे रूमचे भाव एकदम टाईट आहेत. आता आपण दुसऱ्या ठिकाणी आलो आणि इकडे लोकेशन बघा. लोकेशन दाखवतो कसं वाटतं. लोकेशन बघा आता तुम्ही. पूल पण आहे इकडे. कसं वाटते सीन पहा. एक नंबर. सर्वजण इकडे आता रूम पाहणार आहेत जाऊन कसा आहे. आवडला तर मग इकडे डन. तर मित्रांनो आपण या साईडला रूम घेतलेले आहेत आणि इकडेच बाजूला रेस्टॉरंट आहे. तर आता इकडेच आपण बाजूलाच जेवायला बसलेलो आहोत. आपले भाऊ लोक बसलेले आहेत. पाहू शकता इकडे मेनू आहे. आता आपण ऑर्डर करणार जे लागेल ते. आपण 10 लोक आहोत. 10 लोकांच्या हिशोबाने काय काय लागेल ते मागवतील. आता पाहू शकता मस्तपैकी खाणं आलेलं आहे इकडे आपलं. पाहू शकता आपली तंदुरी आलेली आहे. आपला माउंटेन ड्यू मस्तपैकी काम 25 होणार आहे आता. आणि पाहू शकता इकडे अंडी पण आलेले आहे. अंडी आणि रोटीचं कॉम्बिनेशन. 1 hour later. तर मंडळी आपण जेवण वगैरे आलेलो आहेत. आता रूमच्या बाहेरच आहे. आता रूमच्या बाहेरचा नजारा दाखवतो पहिला तुम्हाला कसा आहे तो. पाहू शकताय एकदम खतरनाक व्ह्यू आहे. फोटोशूट का एक नंबर होणार इकडे. आपल्याला पूल पण समोरच आहे. रूममधून निघलं की डायरेक्ट पूलमध्ये उडी. आता तुम्हाला रूम टूर देतोय. ह्याच्यामध्ये राहिलोय आपण. पाहू शकताय जेवण भरपूर पोटं भरलेली आहे त्यांची. आणि राख्यादा आपल्या रात्रीच्या जेवणाची सोय करत आहे. हॉल आहे. आपल्याला किचन पण भेटलेला आहे इकडेच. आणि गॅस बाटला पण आपण आणलेला होता. घेतला बाई. AC लावून ठेवला. आता कधी कूलिंग होईल काय माहीत नाही. आणि दोघांचे सेम टू सेम पोहोच आहे झोपताना. पाहू शकता एका रूममध्ये 5 जण असे 2 रूम घेतलेले आहेत. मस्त वॉशरूम बिशरूम पण आहे. वेस्टर्न यो मितेश पडील. यो तुमचा भाऊस मितेश पडील. रूम टूर दिलेला आहे तुम्हाला. आता नंतर भेटूया. मोबाईल चार्जिंगला लावतो. A few moments later. तर मित्रांनो चिकन वगैरे आलेलं आहे. आता इकडे बारीक पीस करायला लावलेले आहेत. आपली शेठ माणसं बसलेली आहेत इकडे. आणि कांदा मॅन कांदा काप्या महेंद्र पाटील पाहू शकता अतिशय सुंदररित्या कांद्याचे निवारण करत आहे. आणि 2 माणसं सेम टू सेम कपडे घालून सेम टू सेम पोझिशनमध्ये मोबाईलवर बघत आहेत. इकडे पाहू शकताय आपले कुक मॅरिनेशनची सोय करत आहेत. आणि आपले 2 स्पेशल कुक रशियावरून मागवलेले आहेत. सुंदर सी तुम्ही बघू शकता. या भाजीला काही ग्रेव्ही रस्सा लाल भडक झालेला आहे. तांबडा पांढरा रस्सा आमचे स्पेशल कुक रशियावरनं बोलवलेले आहेत ते. आणि पाहू शकताय आनंद देतात. 30+ असू दे या काही असू दे. स्पेशल कुक. आणि रात्रीची सोय पाहू शकता इकडे. चिकन 65 ते बनवणार आहेत नंतर. पाहू शकता आपल्या कुकने ऑइल फ्राय बनवलेला आहे. बोललो ना तुम्हाला हे रशियाचे कुक आहेत. रशियाचे कुक एकदम भारी बनवतात. काय पण बनवतात. तर 3 hours later. तर पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत बागा बीच इथे. संध्याकाळचे 7 वाजलेत. मस्त आहे बा बॅग घेऊन. स्टॉक आणलाय खायला. एकदम भारी काम होईल. आता बघूया बीचवर सनसेट पाहायला नाही भेटणार. सूर्य गेला वाटतंय. तरी पण थोडासा पिंकिश कलर आहे तो दाखवतो तुम्हाला.
1 hour later. तर मित्रांनो पाहू शकता आपला अचानक भयानकवाला प्लॅन झाला. रात्री 10 वाजता आपण घेतली फसिनो घेतलेली आहे रेंटवर 400 रुपये. आता बघूया कुठे फिरायचं काय. आणि इकडे आम्हाला मस्त लोकेशन दिसलं चर्चचं. आता थांबलो इकडे 2-3 फोटो काढूया मस्त बाईकसोबत ना. पुढे बघूया आता कुठे फिरायचं असेल तर. तर फायनली आपण तिकडे चर्चजवळ फोटो शूट करून आता आपण पुढच्या दिशेने निघालेलो आहोत. बघूया जिथे वाटेल तसं आपण फिरायचं. इकडनं राईट आहे. मग व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. अतिशय सुंदर ना भाई, अतिशय सुंदर. हा सरळ. आणि इकडे गाडी चालवायचा एकच रूल, आपला हेल्मेट आपल्याजवळ नेहमी असलं पाहिजे. आणि ड्रिंक अँड ड्राईव्ह करू नका, त्याच्यामुळे सर्व घटना घडून येतात. पाहू शकता आपण ज्या एरियामध्ये राहतोय त्या एरियामध्येच आलेलो आहोत. इकडनं आतमध्ये गेला का आपला विला आहे. आता आपण पुढे चाललोय. बघूया आता जिथे जाऊ तिकडे तुम्हाला दाखवत राहू. आता आपण पोहोचलेलो आहोत कलिंगूट बीच जवळ. आणि काल आपण इथेच थांबलो होतो. व्ह्यू पाहू शकता फुल मार्केट. आणि आपल्या समोरच बीच आहे. आपण बघूया पार्किंग कुठे भेटेल तिकडे थांबूया. जाऊ दे सरळ पहिला बीच जवळ, बघू नंतर तिकडं. पाहू शकताय पुन्हा एकदा आपला कलिंगूट बीचवर प्रवेश झालेला आहे. भरपूर पब्लिक आहे तरी पण इकडे. आणि या साईडला लाइटिंग वगैरे भरपूर केलेली आहे. पुढेच आपल्या बीच आहे पण आता काही दिसणार नाही. सनलाइट मारायला लागेल तेव्हा दिसेल. तर मित्रांनो बीचवर आता फिरतोय. रात्रीचे वाजले 11. फुल पब्लिक आहे इकडे आसपास. चला तिकडे पुढे तिकडे लाइटिंग आहे, तिकडे जाऊन बघूया जरा. ते बघा, आय लव्ह गोवा. या साईडलाच बीच आहे. भरपूर लोक एन्जॉय करत आहेत. मला वाटतं भरती आले भाई. ती बघ लाटा बघ किती स्पीड बघ. चल जवळशी बघू. चला आता आपण जवळून जाऊन बघूया. समुद्राचा एन्जॉय घेण्यासाठी इकडे भरपूर पब्लिक बसलेले आहे. पावसाच्या लाटा एकदम जोरदार. हे बघा पूर्ण किनाऱ्यावर लाटाच लाटा. तिकडे समोरच उभे राहून पाय दुखायला लावले आपल्या भावाचे. तर तो मित्र दिसते ना समोर, त्याला बोललो आपण याचे. तो दुसरा होता म्हणजे तिथे एक होता. त्याला बोललो आम्ही काय इथे बसतो 2 मिनिटं. तर तो बोलला बसलो. समोर मेन्यू कार्ड दिसते ना, याच्यावर नजर गेली. तर सांगते काहीतरी माग बघ. 2 ज्यूस मागवले आम्ही. 200 रुपयाला आम्हाला पडला यो सेटअप. बेकार काम झालं. आमचा जोक झाला मोठा. हे बघ योच तो भाऊ आपला. चला आता भेटूया. ज्यूस बीस पितो ना, भेटतो तुम्हाला. तर मित्रांनो तिकडे आपण बसलो होतो. तिकडे आपल्या ठाण्यातलाच एक भाऊ भेटला. भरपूर गोष्टी झाल्या गोव्याबद्दल. आणि काय करायचं काय नाही करायचं ते त्यांनी सांगितलं. सर्व गोष्टी करून झाल्या. आता आपण निघालोय. आपला भाऊ खूप साऱ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. गोवा कशामुळे बदनाम आहे काय आहे ते तुम्ही पण समजू शकता. समजून घ्या. आम्ही काय डिटेल मध्ये नाही जाणार भाई. आता आम्ही चाललोय सध्या बागा बीचवर चाललोय. बघूया आता बागावर जाते. ते बोललाय का क्राऊड असते जास्त करून आता नाईट मध्ये. बघूया तिकडे जाऊन आता किती क्राऊड आहे ना काय नाही. रोड एन्जॉय करा आता.